नमस्कार मित्रांनो, मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठा जात प्रमाणपत्र हे कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करायचा आहे। जे SC/BC कास्ट सर्टिफिकेट मराठा याच्यासाठी आपल्याला आज अर्ज करायचा आहे व याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत संपूर्ण डॉक्युमेंटची माहिती आपण आज घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला आपले सरकार.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे। ही लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे। तर याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत, व्हीएलई लॉग इन आणि सेल्फ लॉग इन। तुम्ही दोन्हीवरून पण अर्ज करू शकता। तर याच्यासाठी आपण व्हीएलई लॉग इनवरून तुम्हाला सांगतो अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे व डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। तर या ठिकाणी लॉग इन केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड दिसणार आहे। तर राईट साईडला वरील सर्च बारमध्ये मराठा कास्ट सर्टिफिकेट अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी ऑप्शन येतील, तुम्हाला मराठा कास्ट सर्टिफिकेटवर क्लिक करा। तर या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज चेंज करायची आहे, इंग्लिश लँग्वेज चेंज करा। या ठिकाणी कंटिन्यूवर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल। तर या ठिकाणी तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला जर अर्जदार 18 वर्षावरील असले तर अर्जदार स्वतः करायचा आहे आणि लाभार्थी जर 18 वर्षाच्या खाली असेल तर अर्जदार हे वडिलाला करायचा आहे। तर या ठिकाणी वर अर्जदाराचं नाव टाकायचं आहे, खाली वडिलाचं नाव, त्याच्या खाली तुम्हाला जी जन्मतारीख बरोबर टाकून घ्यायची आहे। पुढे एज टाकल्याच्या नंतर तुम्हाला जेंडर टाकायचं आहे। जेंडर टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्या, नंतर ईमेल ID आणि तुमचा जो काही ॲड्रेस असेल तो ॲड्रेस ठिकाणी पूर्ण ॲड्रेस टाका, डिस्ट्रिक्ट, तालुका आणि गाव टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा व्यवसाय टाकायचा आहे। तुम्ही फार्मर असाल तर फार्मर, स्टुडंट असाल तर स्टुडंट। तर या ठिकाणी बेनिफिशरी डिटेल्स द्यायचे आहे। अर्जदार स्वतः असेल तर स्वतः, मुलगा असेल तर सहन करा, मुलगी असेल तर डॉटर। या ठिकाणी खाली बेनिफिशरी डिटेल्स, जर अर्जदार मुलाला केला असेल, वडिलाला केला असेल तर बेनिफिशरीमध्ये मुलाचं नाव टाकायचं आहे। तर इथे काही टाकायची गरज नाही। खाली बेनिफिशरी कास्ट डिटेल्स टाकायचे आहे। या ठिकाणी कास्ट मराठा, कॅटेगरी SC/BC ऑटोमॅटिक येईल आणि या ठिकाणी इलेक्शन हिंदू, खाली ॲड्रेस टाकायचा आहे पूर्ण बेनिफिशरी फादर्स ॲड्रेस, संपूर्ण ॲड्रेस व्यवस्थित टाकून घ्या। टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिझन कशासाठी तुम्हाला कास्ट काढायची आहे तर फॉर एज्युकेशन असं मी टाकत आहे। टाकल्यानंतर खाली टिक करून प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्रोसीड केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। आता महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। तर या ठिकाणी डॉक्युमेंट टाईपमध्ये सिलेक्ट डॉक्युमेंट करून एक डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। तर सुरुवातीचा डॉक्युमेंट आहे म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म, जो कास्ट सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला लेखी भरावा लागतो। तो फॉर्म मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, ते बघून घ्या। नंतर कॉपी ऑफ तुम्हाला राशन कार्ड एक टाकायचं आहे, शाळेची TC अर्जदाराची व अर्जदाराच्या वडिलाची, अशा प्रकारे 2 टिशा व एखादी चुलत भावाची असेल तर कॉपी, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ कझन ब्रदर व भावाची आणि वडिलाची, अशा प्रकारे 3 तुम्हाला टिशा घ्यायच्या आहेत व एक कास्ट तुमची भावाची, चुलत भावाची, कोणाची जरी असेल रिलेटिव्हमध्ये चालते। त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड, वडिलाचं एक आधार कार्ड आणि सेल्फ डिक्लेरेशन ते त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला मी दिलेलं आहे आणि खाली वडिलाचं एक आधार कार्ड अपलोड करायचं आहे। अपलोड करून तुम्हाला कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचे पासपोर्ट फोटो अपलोड करायचे आहे। पासपोर्ट फोटो अपलोड करणं एकदम सोपं आहे मित्रांनो। पासपोर्ट फोटो अपलोड फोटोवर क्लिक करायचं आहे आणि खाली प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। तर तुमचा फॉर्म हा
सबमिट होणार आहे। या ठिकाणी तुम्हाला एक पेमेंट करावं लागणार आहे, ते म्हणजे 130। तर पेमेंट केल्याच्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट भेटणार आहे व तुमची कास्ट ही 15 दिवसामध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। आपल्या शाळेतील विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।